आधी मी खूप दुःखी होते, कारण माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेमच नाही असं मला वाटायचं. मी बाजारातून मेहंदी पावडर आणायचे, त्याला वस्त्रगाळ करायचे, चहा पावडरचं पाणी उकळायचे, त्यात मेहंदी भिजवायचे, मिठाच्या नाहीतर निरमाच्या पिशव्या कापून कापून त्यांचा कोन बनवायचे, त्यात मेहंदी भिजवायचे, हातावर डिझाईन, गोल ठिपके नाहीतर अर्धा रुमाल काढायचे आणि सकाळी उठून पाहते तर काय, नवऱ्याचं माझ्यावर प्रेमच नाही. म्हणजे मेहंदी माझी रंगलेली नसायची. मग नवऱ्याचं आणि माझं यावरून खूप भांडण व्हायचं की तुमचं माझ्यावर प्रेमच नाही, मी नवऱ्याला म्हणायची. ते मला खूप समजवण्याचा प्रयत्न करायचे की हे बघ, हे असं काही नसतं मेहंदी वगैरे, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. पण माणसं खोटं बोलू शकतात, वस्तू खोटं बोलत नाही असं माझं मानणं होतं. म्हणून मी त्यांचं हे मान्यच करत नव्हती म्हणणं. जेव्हाही मी मेहंदी लावायचे, मीही रुसलेली असायची, तेही त्रासात असायचे की बाबा हिची मेहंदी रंगली नाही तर ही उगाच मला डोक्याला ताण देणार आता. तर या मेहंदीमुळे असं खूप तणावग्रस्त वातावरण आमच्या घरात होतं. मग मी विचार केला की असं मी काय करू की ज्याच्यामुळे माझा नवरा माझ्यावर प्रेम करेल आणि माझी मेहंदी रंगेल. मग मला साक्षात्कार झाला आणि शोध लागला ह्या मेहंदीच्या कोणाचा. आणि ह्या कोणामुळे मला माहिती पडलं की माझ्या नवऱ्याचं माझ्यावर खूप 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 प्रेम आहे असं. म्हणजे प्रॉब्लेम माझ्या नवऱ्यात नव्हता किंवा माझ्यातही नव्हता, प्रॉब्लेम मेहंदीमध्ये होता, हे मला त्यानंतर कळलं. ह्या कोणने मेहंदी काढल्यानंतर पहिल्या दिवशी लाल, दुसऱ्या दिवशी लाल भडक, तिसऱ्या दिवशी काळी, पाचव्या दिवशी काळी कुट्ट, 6व्या दिवशी सालासकट गायब. पण मग काय करायचंय, जीवन तरी किती दिवसाचं आहे, 4 दिवसाचंच आहे, छोटंसं जीवन आहे आपलं. तर मग अशा पद्धतीने या मेहंदीच्या कोणामुळे आमच्यातले भांडणं दूर झाले, आमच्या घरातला तणाव दूर झाला आणि आम्ही सुखसमृद्धीने गुण्यागोविंदाने संसार करायला लागलो. ऑल थँक्स टू दिस मेहंदी कोन. आता खबरदार मला असं कोणी सांगितलं की ह्या मेहंदीच्या कोनमध्ये केमिकल असतात आणि वगैरे वगैरे म्हणून तुझी मेहंदी रंगते, तुझ्या नवऱ्याचं काही तुझ्यावर प्रेमच नाही, मग अशा पद्धतीने तर सगळंच नवरे आपल्या बायकांवर प्रेम करतात, असं मी ऐकणारच नाही, मी मान्यच करणार नाही. कारण एकतर अज्ञानात सुख असतं हे मी मान्य करते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माणसं खोटं बोलू शकतात, वस्तू खोटं बोलत नाही हे मी मान्य करते. तर मग असं आहे. मेहंदी है रचने वाली, हाथों में गहरी लाली, कहीं सखियाँ अब कलियाँ बाहों में खिलने वाली है, मेरे मन को जीवन को